मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. उन्हाळा म्हटलं की कैरी ही आलीच आणि कैरीचे पदार्थही तोंडी लावणं म्हणून आपण वेगवेगळे पदार्थ बघत आहोत. त्यामध्ये आज आपण करणार आहे कैरीचा तक्कू. तक्कू करण्यासाठी ही एक कैरी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. ह्याची पहिल्यांदा साल काढून ही मी किसून घेते. तक्कूसाठी कैरी आपण किसून घेतल्यानंतर आता पहिल्यांदा फोडणी बघणार आहे. फोडणीसाठी मी छोटी कढई ठेवली. त्यात आता हे साधारण 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. बघा, आता तेल चांगलं गरम झालं की त्यात ही छोटा एक अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. बघा, आता मोहरी चांगली तडतडली. आता हा गॅस आपण बंद करून घेऊया आणि हा अर्धा चमचा हिंग आणि छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे. आता ही फोडणी मी पूर्ण थंड करून घेणार आहे. आता उतरून ठेवूया आणि पूर्ण थंड करून घेऊया. बघा, आता ही तक्कूसाठी केलेली फोडणी आपली थंड झालेली आहे. ही फोडणी जर आपण गरम गरम ह्यावर ओतली तर तक्कू खराब होतो, टिकत नाही. आपण ही पूर्ण थंड करून ह्यावर ओतून घ्यायचे. म्हणजे ही रेसिपी आपली साधारण महिना 2 महिने तरी फ्रीजमध्ये आरामात टिकते. ही त्यासाठी मी ही अर्धा चमचा, कारण ही काश्मीरी लाल मिरचीची नव्हे तर साध्या मिरचीची मिरची पूड असल्यामुळे तिखट आहे म्हणून ही अर्धा चमचा घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या. हे अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे आणि हे 2 चमचे गूळ खिसून घेतले आहे आणि 1 वाटीवर हा तोतापुरी कैरीचा खिस आहे. आता पहिल्यांदा आपण ह्यामध्ये थोडी थोडी फोडणी ओतत हे आपण मीठ आणि मिरची पूड मिसळून घ्यायचं आहे. जसं आपण लोणच्याला फोडणी थंड करून ओततो तसंच ह्या तक्कूला आपण आपली फोडणी आपण थंड करून घ्यायची आहे. म्हणजे हे टिकतं चांगलं, नाही तर चिकटपणा येतो कैरीच्या किसाला. म्हणून हे असं थंड करून सगळं चांगलं मिक्स करून घ्या. आता ही सगळी फोडणी आपण ह्याच्यावर ओतून घेऊया. अजिबात हात न लावता चमच्यानं असंच आपण एकसारखं कालवून घेणार आहे. गूळ आता पूर्ण विरघळल्यानंतर ह्या तक्कूला आपल्या चांगला रस तयार होतो. बघा, आताच कसा कलर छान यायला लागलाय. हा तक्कू तुम्ही जर लगेच संपवणार असाल तर एक मध्यम साईजचा कांदा किसून हलक्या हातानं पिळून ह्यामध्ये मिसळून घ्या. कांद्याच्या किसामुळे ह्या तक्कूला खूप छान चव येते. उरलेली फोडणी पण चांगली पुसून ओतूया आणि हे विरघळेपर्यंत गूळ थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे. याच्यावर आता एक प्लेट झाकून असंच ठेवून देऊया. बघूया आता तक्कूला आपल्या रस तयार झाला आहे का. बघा, साधारण एक 15-20 मिनटं झाकून ठेवल्यानंतर ह्या तक्कूला कसा छान रस तयार झालेला आहे. गूळ पण विरघळायला लागलेला आहे. हे आता एका बरणीत भरून घेऊया. शक्यतो आंबट पदार्थ काचेच्या बरणीतच भरून स्टोअर करा. फ्रीजमध्ये महिनाभर टिकणारी अशी ही तक्कूची रेसिपी आपली तयार झालेली आहे. ही आता आपण बरणीत भरून घेऊया. बघा, कलर पण ह्याला किती छान आलाय. बघा, माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. पौष्टिक खा, निरोगी राहा. धन्यवाद.